नमस्कार शेतकरी मित्रांनो, केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या राज्यामध्ये कारल्याचं निकृष्ट बियाणं शेतकऱ्यांना दिलं गेलं आणि त्याबद्दल कृषी मंत्र्यांनी लगेच कारवाईचे आदेश दिले। ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना भरपाईसुद्धा दिल्या जाणार आहे। त्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। मात्र महाराष्ट्रात सध्या पीक विमा मंजूर झालेला आहे आणि शेतकऱ्यांचं असं अतोनास अतिवृष्टीमध्ये नुकसान झालं होतं। या नुकसानीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतामधले पिकंसुद्धा वाहून गेलेले होते आणि एवढं नुकसान होऊन त्यावेळेस कृषी मंत्रीसुद्धा महाराष्ट्रात ही नुकसानीची पाहणी करण्याकरिता आले होते। त्यावेळेस त्यांनीसुद्धा ही पाहणी बघितली, शेतकऱ्यांचं नुकसान किती झालं हे सगळ्या गोष्टी पाहिल्या। मात्र आता जी नुकसान भरपाई मिळाली, मग महाराष्ट्रात एवढं नुकसान झाल्यानंतरसुद्धा शेतकऱ्यांच्या शेतात काही राहिलं नव्हतं। तोकडीशी अशी मदत या शेतकऱ्यांना देण्यात आली आहे, मंजूर करण्यात आली आहे। म्हणजे एवढं मोठं नुकसान होऊन शेतकऱ्यांना अगदी मोजका पीक विमा मिळत आहे। मध्य प्रदेशामध्ये नुसतं कारल्याचं बियाणं निकृष्ट आलं म्हणून त्या शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची नुकसान भरपाई मिळणार आहे। इथं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं पीकच शेतात राहिलेलं नव्हतं तरी त्या शेतकऱ्यांना तोकडी मोकडी फक्त पीक विम्याची मदत मिळत आहे। मित्रांनो, मध्य प्रदेशमध्ये धार आणि खारगाव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्यांची भेट घेतली। आता भेट कशासाठी घेतली तर त्या शेतकऱ्यांचं जे काही कारल्याचं बियाणं होतं, कारल्याचं बियाणं या कंपनीनं निकृष्ट दिलं आणि त्यामुळं त्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं। आणि भेट घेतल्यानंतर कारल्याच्या लागवडीसाठी जे काही बियाणं रोपं यामुळं प्रचंड असं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि या प्रकरणाची गंभीर दखल ही केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घेतलेली आहे। आता ते काय म्हणालेत बघा की हा शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर थेट हल्ला असल्याचे सांगत बाधित शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकाऱ्यांना संबंधित कंपनीविरोधात तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिलेले आहेत आणि त्वरित प्रशासकीय कारवाई सुरू करण्यात आलेली सुद्धा आहे। शेतकऱ्याप्रती असलेल्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत मुद्दे ऐकून घ्या। शेतकऱ्यांच्या हिताला आपले सर्वोच्च प्राधान्य असल्याचे शिवराज सिंह चौहान म्हणाले। मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या ज्या नुकसान झाल्या त्यांना आता अल्पसा तोकडासा थोडूसा पीक विमा मिळाला आहे। मग त्यांच्यासाठी ही कार्यतत्परता का नाही? कारण तुम्हीही त्यावेळेस इथं शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्याकरता आले होते, बीड जिल्ह्यात आले होते, त्यानंतर मला वाटतं परभणी आणि नांदेडमध्ये सुद्धा गेले होते। मग त्यावेळेस जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर त्या नुकसानीसाठी मग आता या पीक विमा योजनेच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना चांगली मदत होणं गरजेचं आहे का नाही? मग तुम्ही तिथं कारल्याचं बियाणं खराब आलं म्हणून त्या शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई, त्यांच्या उपजीविकेवर हल्ला, इकडं शेतकऱ्यांच्या शेतातच काही राहिलं नव्हतं आणि अल्पसा पीक विमा या शेतकऱ्यांना देण्यात येत आहे। आता पुढं काय म्हणतात बघा, त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांना योग्य नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रक्रिया जलद गतीने राबविण्याच्या स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत आणि तसा हा शासनाचा निर्णयसुद्धा आलेला आहे। या प्रकरणात दोषी आढळलेल्या कंपनीविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशसुद्धा त्यांनी दिलेले आहेत। नवी दिल्लीत या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर चव्हाण यांनी हा मुद्दा केवळ पीक नुकसानीचा नाही तर शेतकऱ्यांचा विश्वास, मेहनत आणि गुंतवणुकीला बाधा पोहोचवणारा आहे। मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सुद्धा मेहनत केली होती, त्यांनी त्यांचा गुंतवणूक केली होती, खत असेल, बियाणं असेल, आणि मग ह्या सुद्धा शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं। मग कृषी मंत्री साहेब, तुमच्या इथं फक्त कारल्याचं बियाणं खराब निघालं म्हणून त्या शेतकऱ्यांना तुम्ही सगळी नुकसान भरपाई द्यायली, मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या शेतात काहीच राहिलं नव्हतं, मग त्यांना फक्त अल्पशी तोकडीशी पीक विम्याच्या माध्यमातून मदत। पुढं काय म्हणतात बघा, शेतकऱ्यावर होणारा अन्याय, निष्काळजीपणा किंवा फसवणूक कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही आणि बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे असा संदेश शिवराज सिंह चौहान यांनी दिलेला आहे। आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, हे नेते फक्त आश्वासनं द्यायला मोठे आहेत सगळ्यात, म्हणजे शेतकऱ्यांना आश्वासनं द्यायचे। आता हे त्यांच्या राज्यातली घटना आहे, आता त्या शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत तरी सांगता येत नाही। यांनी बैठक घेतली,
सूचना दिल्यात, आदेश दिलेत, पण जोपर्यंत त्या शेतकऱ्याच्या खात्यात ही मदत मिळणार नाही तोपर्यंत तरी मला खरं वाटत नाही. जसं ते महाराष्ट्रात आले होते, त्यांनीही नुकसानीची पाहणी केली होती, त्यावेळेस मग त्यांनी आता जी पीक विम्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत मिळत आहे, मग त्या प्रमाणात सुद्धा मिळणं गरजेचं होतं. मात्र नुसत्या घोषणाच मोठ्या आहेत. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात येत नाही तोपर्यंत या घोषणाचं काहीच खरं नाही. आता तुम्हाला यावर काय वाटतंय नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.